मराठा उपसमितीची आज पुन्हा महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणाबाबत सरकार नवा GR काढणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। तर बैठकीत काय तोडगा निघणार याकडे राज्याचं लक्ष। जरांगेंच्या उपोषणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। काल कोर्टानं फटकारल्यानंतर आज काय आदेश देणार याकडे लक्ष। CSMT बाहेरील CCTV पोलवर चढून मराठा आंदोलकांना फडकवला झेंडा। कोर्टानं फक्त आझाद मैदानात परवानगी, मात्र आंदोलकांकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं चित्र समोर। मराठा आंदोलकांचा आज पुन्हा CSMT बाहेर मुख्य रस्त्यावर ठेका। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात। CSMT परिसरातील रस्त्यांवर आजही मराठा आंदोलकांची गर्दी कायम। स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। दुपारपर्यंत आझाद मैदान वगळता इतर परिसर खाली करण्याचे कोर्टाचे आदेश। मराठा आंदोलकांना मुंबईतले सर्व रस्ते मोकळे करण्याचे कोर्टानं दिले आदेश। फक्त आझाद मैदानातच उपोषण करण्याच्या सूचना। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल। छगन भुजबळांना महत्त्व देत नाही जरांगेंचा पलटवार। तर मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, शेवटचं सांगतोय म्हणत हुल्लडबाजांनाही भरला दम। ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ओबीसींवर अन्याय झाल्यास मुंबईत धडक, भुजबळांचा इशारा। कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं सरकार पालन करेल, मुख्यमंत्र्यांचं विधान। तर सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करा, फडणवीसांचा विरोधकांना टोला। चीन आणि जपानच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतले पंतप्रधान मोदी। SCO मध्ये दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाविरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं केलं प्रतिपादन। महापुराचा पंजाबच्या 9 जिल्ह्यातील 1300 पेक्षा जास्त गावांना फटका। मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू। आणि अफगाणिस्तानात भूकंपानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पोहोचली 1100च्या वर। भारताकडून मोठ्या प्रमाणात मदत साहित्य रवाना। उच्च न्यायालयानं आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं, इतरत्र फिरत बसू नये, तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना केलेल्या आहेत। आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य व्हावी अशा सूचना त्यांनी केल्यात। मराठा आंदोलकांची सर्व वाहनं नवी मुंबईतल्या APMC मध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। जरांगेंच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील अनेक भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे। आंदोलकांमुळे CSMT, फोर्ट, चर्चगेट आणि मंत्रालय या परिसरात हजारांचा जमाव जमलेला आहे। CSMTकडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्यानं त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी CSMT परिसरातून आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि CSMT स्टेशनच्या आतमधून आमचे प्रतिनिधी विजय देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी सुमित तुमच्याकडे येते, काय नेमकं आज घडतंय? कारण उपोषणाचा मनोज जरांगे यांचा 5वा दिवस आहे। नेमकं आता आंदोलक कोणत्या भूमिकेत आहेत? सध्या काल कोर्टानं असं सांगितलं होतं की तुम्ही आझाद मैदानाच्या आत आंदोलन करा, बाहेर कोणाला त्रास होईल असं वर्तन करू नका। हे दृश्य आपण बघतोय CSMT स्थानकाच्या बाहेरची आहेत आणि इथे देखील सध्या हे आंदोलन सुरू झालेलं आहे। पुन्हा एकदा सगळी मंडळी रस्त्यावर आलेली आहेत। पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की इथे कोणीही वाहनं उभी करू नका, कोणीही इथे थांबू नका, जेणेकरून वाहतुकीवर अडथळा निर्माण होणार नाही। मात्र आपण बघतोय काही टेम्पो देखील इथे आलेले आहेत। जेवण सगळं घेऊन आलेले हे टेम्पो आहेत। याच टेम्पोमधून वेगवेगळ्या राज्यभरातल्या भागामधून जेवण, कोणी फळं काही आणलेले आहेत, त्याचं वाटप इथेच होत आहे आणि सगळे मराठा बांधव देखील रस्त्यावरच आपल्याला असलेले पाहायला मिळतात। हे आंदोलन 5वा दिवस आहे। 5व्या दिवसाच्या ह्या दरम्यान आता पोलिसांनी देखील राज्य राखीव पोलीस दल त्याचबरोबर इतर RAF जे
केंद्रीय आस्थापना आहेत त्यांचे देखील सगळे जवान तैनात आहेत आणि लोकांना आवाहन करतात, रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरू नका. मात्र पुन्हा एकदा तीच स्थिती आपल्याला दिसतेय. खरं तर आजचा 5वा दिवस आहे आंदोलनाचा आणि जरांगेंच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा जोपर्यंत पूर्तता होणार नाही तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत अशी भूमिका काल जरांगेंनी घेतली. त्यांची काल तब्येत देखील ढासळलेली होती. रात्री अचानक त्यांना बराच त्रास होत होता. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला हे काही मिळणार नाही किंवा आपल्या अंमलबजावणी होणार नाही निर्णयाची तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत आणि हे आंदोलन आणखी तीव्र होईल असं काल जरांगे देखील म्हणाले होते. आणि कदाचित कोर्टानं आदेश दिल्यानंतर देखील आपण बघतोय आंदोलन किंवा इथे जे रस्त्यावर येणारी जी मंडळी आहेत ती काही बाहेर जात नाहीयेत. सूचनांचं पालन तसं होत नाहीये. त्यामुळे आता आंदोलनाला काय नेमकं आंदोलनाला वळण मिळतंय हे पाहणं देखील महत्वाचं असेल. बरं सुमित, असेच थांबा. विजय देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जे CSMT स्टेशनच्या आतमध्ये आहेत. विजय, खरं तर काल आपण दिवसभर पाहिलं कशा पद्धतीनं हे आंदोलक हुल्लडबाजी करत होते या संपूर्ण परिसरात. आज नेमकं तिथे काय घडतंय? प्राजक्ता, मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवरती आणि या प्लॅटफॉर्मवर आता मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे. मी आता दाखवतो की या ठिकाणी ही जी ट्रेन आहे ही आत्ताच ट्रेन आलेली आहे. चाकरमानी आता मुंबईला येऊ लागलेले आहेत. परंतु काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे आंदोलक जे आहेत अजूनही प्लॅटफॉर्मवर आहेत आणि त्या ठिकाणी झोपलेले आहेत. त्यांना आता उठवण्याचं कारण आता ही मुंबई धावू लागलेली आहे. आठवड्याचा हा दुसरा दिवस आहे. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आता लोकांना कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणचे GRP पोलीस असतील, RPF पोलीस असतील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि ते मराठा आंदोलकांना आवाहन करतायत की या ठिकाणी तुम्ही थांबू नका, तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी जावा आणि तिथे. आणि कारण काल जे न्यायालयाने निर्देश दिले होते की या ठिकाणचे फक्त आझाद मैदानमध्ये तुम्ही फक्त आंदोलन करा, इतरत्र जे बाहेरच्या समजा दक्षिण मुंबई असेल, CSMT असेल, इतर भागामध्ये तुम्ही आंदोलन करू नका, कारण तुम्हाला ज्या ठिकाणी आंदोलन करायला सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी करा असं सांगितलं. कारण आता लोकसुद्धा जे आहेत आता गणपतीच्या काहींच्या सुट्ट्यासुद्धा संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे चाकरमानी जे आहेत आपल्या कामावरती निघालेले आहेत त्यांना कुठेतरी त्रास होऊ नये यासाठी प्रशासन असेल, सरकार असेल हे प्रयत्न करत आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरकारने सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांच्या बाजूने आहोत, परंतु जर तुम्ही कायद्याचं उल्लंघन कराल तर आम्हाला तुमच्यावर नाविलाजाने हायकोर्टाच्या आदेशाने कारवाई करावी लागेल असा सुद्धा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आजची जी परिस्थिती आहे कालच्यापेक्षा तरी बरी आहे असं म्हणायला लागेल. कारण न्यायालयाने हे केल्यानंतर ताशेरे ओढल्यानंतर आजची परिस्थिती थोडीशी बरी आहे. कारण आज पहिली जी हुल्लडबाजी करतात असं जे सांगलं जात होतं, परंतु जरांगेंनी यावेळी म्हटलेलं होतं की आमची लोक हुल्लडबाज करत नाही आहेत, ते सरकार हुल्लडबाज आहे हे असं सांगितलं जात आहे. आपण हा प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आहे आणि ही पनवेलची गाडी आहे आणि या गाडीतून अनेक जण आता मराठा आंदोलक सुद्धा येऊ लागलेले आहेत आणि ते आता इच्छितस्थळी जातील आहे. परंतु या ठिकाणचे जे गाड्या जे आहेत या गाड्या सुद्धा आता बाहेर हळूहळू काढायला लागलेल्या आहेत, कारण त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. जर या ठिकाणी जर गाड्या आम्हाला सापडल्या तर आम्ही त्यांच्यावरती ई-चलन करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू असा निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे हळूहळू आता ही वाहनं आता बाहेर जाऊ लागलेली आहेत आणि मराठा आंदोलक जे आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी येताना दिसतात. आणि हे जे मराठा बांधव आहेत हे आता इच्छितस्थळी म्हणजे आपल्या आझाद मैदानाकडे जातील आणि तिथे आंदोलन करतील. कारण या ठिकाणी जर आपण छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठा एक समुदाय जो आहे आता जमू लागलेला आहे. कारण या ठिकाणी पोलीस कडेकोट बंदोबस्त आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी राहू नका, या लोकांना त्रास होईल असं कृत्य करू नका असं वारंवार पोलीस सांगत आहेत. आणि या ठिकाणी जे अजूनही आता जर आपण पाहिलं तर हे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा आतला भाग आहे, प्लॅटफॉर्मच्या बाहेरचा आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे मंडळी जे आहे मराठा आंदोलक जे आहेत या ठिकाणी अजूनही बसलेले आहेत. आणि या ठिकाणी आता काही वेळात आता जरांगे पाटील हे अजून उठलेले नाही. ते उठल्यानंतर त्यांच्या ठिकाणी ते काय आदेश देतात त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला जरांगे पाटील आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि ते जे सांगतील तेच आम्ही करू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बरं, विजय आणि सुमित, तुम्हा दोघांचेही धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू.